हे गाईज, आता आम्ही चाललो आहे नाशिकला सप्तशृंगी मंदिरला. तिथे खूप मोठं मंदिर आहे, ते डोंगरावरती आहे आणि आम्ही आता तिकडे चाललो आहे. तुम्ही पुढे काय नाही काय काय आहे ते बघा व्हिडिओमध्ये. सो हे गाईज, आलो आहे आम्ही मंदिरात. ते पायऱ्या खूपच मोठ्या आहेत, म्हणजे असे उंच आहेत, तर चढायला खूपच त्रास होतो. आणि बघण्यासारखं खूप काही आहे, तुम्ही पण या, नक्की बघा, खूप मस्त आहे. बघा, हे आजी पण होते. चढताना खूपच त्रास होतो, कारण ते उंच आहेत, डोंगरावरती मंदिर आहे, डोंगरावर आहे. चढताना खूपच त्रास होतो. आम्ही हळूहळू थांबत थांबत जात होतो. तर बघा, खूप असं सुंदर आहे तिथे. खूप छान आहे तिथे. बघितलं की मन प्रसन्न होतं, असं वाटतं परत जावं. पण ॲक्च्युली मला 2 दिवस खूपच त्रास झाला, पाय वगैरे खूप दुखत होते माझे चढून गडावर. खूप मस्त आहे वरती, खूप दम लागला होता मला इथे. खूप असं सुंदर मंदिर आहे, डोंगरावरती आहे. खूप जण नवस वगैरे करतात इथे जायला. तर इथं गेलो की खूप छान वाटतं. बघा, तिथं समोर आहे मंदिर आहे, देवी आहे, सप्तशृंगी मंदिर. खूप मस्त आहे. ॲक्च्युली नवरात्रामध्ये देवीला खूप सजवतात, पण आता एवढं सजवलेलं नाही आहे तिथे. नवरात्रीमध्ये खूप सजवतात तिथे, खूप मस्त असतं आणि खूप गर्दी असते. आज एवढी गर्दी नव्हती तिथे. सप्तशृंगी मंदिरात गर्दी नव्हती जास्त. आणि इथे खूप सारे माकडं सुद्धा आहेत, खूप मस्त आहेत. बघा तुम्ही, हे बघा. ॲक्च्युली मी इथं आवाज दिला होता तर लगेच आलं. मी खूप घाबरले. बघा, खूप मस्त आहे. त्यांनी हात सुद्धा लावला वरती. एक छोटंसं होतं माकड, खूप भारी होतं. आता आमचं दर्शन वगैरे झालं, आम्ही खाली चाललोय. पायऱ्या उतरताना इतका त्रास होत नाही जेवढं चढताना खूप त्रास होतो. इथे बघा, मी माकडांना माझ्याकडे ओरोचं बिस्किट होतं, बिस्किट चारलं मी त्यांना. बिस्किट बघून लगेच आले 2-3 माकडं. आणि जेवढं देत होते ना, अजून मागत होते ते. खूप मस्त होतं. ह्यांनी व्हिडिओ सुद्धा काढला माझा. तर बघा, असं डोंगर आहे तिथे. खाली चाललोय आता. इथे खाली आलोय आम्ही. इथे सगळे म्हणजे पूजाचं सामान वगैरे देतात. बाहेरून बघा, मंदिर असं आहे, डोंगर आहे, डोंगरावरती. आपण तिकडे गेलो होतो आता, वरती डोंगरावरती. आता आम्ही नाशिकमध्ये मेन सिटी मध्ये चाललो आहे, नाशिकला. तिथे कुंभमेळा म्हणून आहे, पंचवटी. तिथे गेलो होतो, तर तिथे बोटिंग वगैरे आहे. तर खूप मस्त आहे तिथं. बोटिंगमध्ये बसलो होतो आम्ही दोघे पण. खूप फिरलो, छान वाटलं खूप फिरून त्या दिवशी. आणि कुंभमेळा हे 12 वर्षातून एकदा तिथं भरतं. तर खूप सुंदर असं दृश्य आहे तिथलं. तर तुम्ही पण जाऊन बघा नक्कीच. खूप सुंदर आहे, जुने मंदिर वगैरे आहेत तिथे.
तुम्ही बघू शकता किती मस्त होतं. खूप छान आहे तिथे फिरण्यासारखं. आम्ही बोटिंगमध्ये बसून सगळं फिरलो. ह्याच पाण्यामध्ये इथेच कुंभमेळा भरतं. 12 वर्षातून एकदा तिथे कुंभमेळा आहे हे गाईज, होतं. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा काल ह्यांचा बड्डे होता म्हणून आज काल आम्ही नाशिकला आलेलो आहोत दर्शनाला खूप फिरलो, मंदिराच्या. खूप छान तर इथे वाटलं. खूप मस्त आहे, बघण्यासारखं खूप आहे. तुम्ही पण या बघा, खूप भारी आहे. नाशिकला आलो आहे, सप्तशृंगी देवीचं दर्शन वगैरे झालं आमचं, खूप मस्त आहे. तर काल आम्हाला खूपच उशीर झाला म्हणून आम्ही आज इथे रूम घेऊन राहिलो आणि आता आम्ही मॉलमध्ये जाणार आहोत. मॉलमध्ये थोडं शॉपिंग वगैरे करून मग घरी जाणार आहे. शिर्डीपासून इथं फक्त 2 तासाचा रस्ता आहे नाशिक. तर खूप मस्त आहे आणि ह्यांचा बड्डे पण होता काल म्हणून खूप फिरलो. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की बघा, खूप मस्त झाला आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. तर चला पुढे जाऊया आपण. बघा पूर्ण व्हिडिओ आणि स्किप करू नका. थँक्यू. इथे मूवी बघून झाल्यावर आम्ही शॉपिंग वगैरे केली. जास्त क्लिप घेतले नाही आम्ही, कारण आम्हाला टाईमच भेटला नाही. तर शॉपिंग खूप केली आम्ही. तर आम्हाला घरी जायचं होतं, खूप उशीर झाला होता, सो आम्ही जास्त फिरलो नाही मॉलमध्ये. तर आम्ही आता घरी चाललो आहे. गाईज, तर तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही 2 दिवस खूप फिरलो, खूप सो थकलोय. आता आम्ही घरी घरी चाललो आहे. आलोय. 5-10 मिनटं झाली सो घरी बाय. आले मी. तर आम्हाला अजून खूप फिरायचं होतं मॉलमध्ये. सिटी सेंट्रल मॉल नाशिकमध्ये गेलो होतो. खूप मोठं मॉल आहे. तर आम्हाला अजून फिरायचं होतं पण टाईम भेटला नाही गाईज. तर आम्ही शॉपिंग वगैरे केली. शॉपिंगमध्येच आमचा दिवस गेला पूर्ण. मूवीला गेलो फर्स्ट, सकाळी 10ला मूवी बघून शॉपिंग वगैरे केली. तर मॉल खूपच मस्त आहे. तर अजून आम्हाला पाहायचं होतं, फोटो वगैरे काढायचे होते, व्हिडिओ काढायचे होते. मी 1-2च व्हिडिओ क्लिप घेतले होते, जास्त आम्हाला टाईमच भेटला नाही. ॲक्च्युली नाईट आहे आज, तर आम्हाला जमलंच नाही. आम्हाला लवकर घरी जायचं होतं, तर लवकरात लवकर घरी जाण्याचा आम्ही जास्त प्रयत्न करत होतो, कारण घरी गेल्यावर आराम पण पाहिजे थोडासा, म्हणून लवकरात लवकर तिथून निघालो. म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही परत जाणार आहे, कारण खूप काही अजून बघायचं राहिलं आहे. नाशिक म्हणजे खूप मस्त सिटी आहे, की तिथे खूप बघण्यासारखं खूप काय काय आहे. पांडव लेणी असं काहीतरी म्हणत होते ते सुद्धा आहे. खूप मस्त आहे तिथे. तर नेक्स्ट टाईम मी गेले की परत व्हिडिओ काढेलच, ब्लॉग काढेल. तर तुम्ही पण कधी गेलात तर प्लीज जावा, आणि खूप मस्त आहे. आणि तर तिथे खूप असे उंच पायऱ्या आहेत, माझे पाय खूपच भयंकर दुखायला लागलेत वरती चढून. तर खूप मस्त आहे तिथं गाईज. तर तुम्ही गेले की नक्की बघा. आम्ही खूपच जमलो आहे 2 दिवस फिरून. तर अजून खूप काही आहे तिथे बघण्यासारखं. तर नेक्स्ट टाईम मी गेले की परत व्हिडिओ काढेल, ब्लॉग काढेलच मी.
तर ॲक्च्युली आम्हाला अजून सिटी सेंट्रल मॉल अजून नाशिक खूप फिरायचं होतं, पण यांची ड्युटीमुळं आम्हाला काही जमलं नाही. तर असो, काही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट टाईम गेले की परत नेक्स्ट टाईम मी व्हिडिओ काढेलच आणि तुम्हाला दाखवेनच. तर माझं ब्लॉग नक्की बघा, पूर्ण बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा.